श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. या महिन्यात सूर्य तुमच्या 10व्या आणि 11व्या घरात अनुक्रमे भ्रमण करेल. दोन्ही संक्रमण सामान्यतः चांगले मानले जातात, म्हणून या महिन्यात तुम्हाला सूर्याच्या शुभ अनुकूलतेची अपेक्षा असू शकते. 2 एप्रिलपर्यंत मंगळ तुमच्या भाग्यगृहात भ्रमण करेल आणि त्यानंतर तो तुमच्या कार्यस्थानात असेल. या दोन्ही घरामध्ये मंगळाचे भ्रमण चांगले मानले जात नसले तरी 10व्या घरात मंगळ तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो आणि अनेक कामामध्ये मदत करू शकतो. 11 एप्रिलपर्यंत बुध तुमच्या भाग्यगृहात राहील. तुमच्या लग्नाचे किंवा राशीचा स्वामीचा भाग्यस्थान प्रवेश करणे ही चांगली गोष्ट असली तरी 9व्या घरात बुधाचे भ्रमण चांगले मानले जात नाही. म्हणूनच 11 एप्रिलपूर्वी बुधाकडून मिश्रित परिणाम अपेक्षित आहे. एप्रिल मासिक राशी भविष्य 2026 नुसार 11 एप्रिल नंतर बुध तुम्हाला सामान्यतः अनुकूल परिणाम देऊ शकतो. गुरु तुमच्या पहिल्या घरात भ्रमण करेल. येथे गुरु ग्रह त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात असेल. गुरु तुम्हाला सरासरी परिणाम देऊ शकतो. शुक्र 19 एप्रिलपर्यंत तुमच्या लाभगृहात राहील, जे तुम्हाला सामान्यतः खूप चांगले परिणाम देईल. 19 एप्रिल नंतर शुक्र 12व्या घरात त्याच्या स्वतःच्या राशीत राहील, म्हणून जवळजवळ संपूर्ण महिना शुक्राकडून अनुकूल परिणाम अपेक्षित आहे. शनी तुमच्या 10व्या घरात भ्रमण करेल, म्हणून शनीच्या विशेष अनुकूलतेची अपेक्षा नाही. तसेच काही प्रकरणामध्ये काही अडचणीवर यश मिळवण्याची शक्यता असेल. राहू तुमच्या भाग्यगृहात भ्रमण करेल, म्हणून राहूकडून सहकार्य मिळण्याची शक्यता देखील कमी आहे. केतू तुमच्या 3ऱ्या घरात भ्रमण करेल, जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. याचा अर्थ असा की सर्व ग्रहाच्या स्थितीचा विचार करता एप्रिल 2026 हा महिना तुम्हाला सरासरीपेक्षा काहीसा चांगला परिणाम देऊ शकतो. या महिन्यातील तुमच्या कारकिर्दीच्या विविध पैलूंचा तपशीलवार अभ्यास करूया. प्रथम एप्रिल 2026 हा महिना तुमच्या कारकिर्दीसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र 2026च्या एप्रिल मासिक राशीनुसार तुमच्या कामाचा स्वामी ग्रह गुरु तुमच्या पहिल्या घरात स्वतःच्या नक्षत्रात असेल. जरी पहिल्या घरात गुरुचे भ्रमण विशेष अनुकूल मानले जात नसले तरी काम आणि पहिल्या घरातील संबंध काही प्रकरणामध्ये सकारात्मक परिणाम देऊ शकतात. गुरु तुम्हाला बौद्धिकदृष्ट्या बळकट करू शकतो आणि चांगले परिणाम मिळवण्यास मदत करू शकतो. तुमचा अनुभव, शहाणपण आणि ज्येष्ठांचे सहकार्य फायदेशीर ठरू शकते. तसेच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना फारसा अनुकूल नाही, कारण 11 एप्रिलपर्यंत बुध भाग्यस्थानात असेल, जो सरासरी परिणाम देणारा मानला जातो. 11 एप्रिलनंतर बुधाची स्थिती सुधारेल, परंतु बुध त्याच्या अशक्त राशीत असल्याने जोखीम अजूनही राहतील. याचा अर्थ असा की या महिन्यात व्यवसायात कोणतेही मोठे धोके घेणे अयोग्य ठरेल. जर तुम्ही गोष्टी जशा आहेत तशाच चालू ठेवल्या तर तुम्हाला समाधानकारक परिणाम दिसतील. कामाचे संबंधित बाबीबद्दल 2 एप्रिल नंतरचा काळ तुलनेने चांगले परिणाम देऊ शकतो. तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा एक लाट जाणवेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामगिरीबद्दल तुमची प्रशंसा करतील की नाही याबद्दल शंका असली तरी तुमचे काम पूर्ण केल्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. याचा अर्थ असा की नोकरी करणाऱ्यांना काही फायदे मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही अशी चांगली आशा आहे. या महिन्यात कामाच्या बाबतीत मिश्र किंवा सरासरी परिणाम मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार नफाकाराचा स्वामी ग्रह मंगळ या महिन्यात सरासरी स्थितीत असेल. मंगळ बहुतेक काळ तुमच्या कामाच्या घरात असेल, त्यामुळे काम आणि नफा यांच्यात चांगला संबंध असेल. त्यामुळे तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप लाभ मिळण्याची शक्यता कायम राहील. 14 एप्रिल नंतर सूर्य तुमच्या नफाघरातून त्याच्या उच्च स्थितीत भ्रमण करेल, ही एक देखील अनुकूल परिस्थिती आहे. शुक्राचे संक्रमण 19 एप्रिलपर्यंत तुमच्या नफाघरात राहील, म्हणून या महिन्यात तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाच्या प्रमाणात चांगला नफा मिळवा. बचतीबाबत सामान्यतः अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता देखील आहे, कारण कोणत्याही नकारात्मक ग्रहाचा संपत्ती ग्रहावर दीर्घकालीन प्रभाव असल्याचे दिसून येत नाही. म्हणून तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी चंद्राच्या अनुषंगाने तुमच्या बचत परिस्थितीत काही चढउतार होऊ शकतात, परंतु सामान्यतः तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही चांगली बचत करू शकाल. बचत केलेले पैसे देखील सामान्यतः अर्थपूर्ण करण्यासाठी वापरले जातील, म्हणून आर्थिक बाबीमध्ये कोणतेही नकारात्मक दिसून येत नाही. याचा अर्थ असा की एप्रिल 2026 हा महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी सामान्यतः अनुकूल आर्थिक परिणाम आणू शकतो. संपत्तीचा कारकग्रह गुरु देखील असेच परिणाम दर्शवत आहे. आरोग्य तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी ग्रह बुधची स्थिती या महिन्यात सरासरी राहील, त्यामुळे तुमचे आरोग्य सामान्यतः तुमच्या जीवनशैलीत सुसंगत राहील. पहिल्या घरात गुरुची उपस्थिती देखील सूचित करते की तुमचे जास्त जड अन्न खाणे टाळावे, विशेषतः त्यांचे वजन थोडे जास्त आहे किंवा ज्यांच्या पोटात कधीकधी काही समस्या निर्माण होतात त्यांनी फक्त सहज पचणारे अन्न खावे. या महिन्यात जास्त जड अन्न तुमचे आरोग्य कमकुवत करू शकते. एप्रिल मासिक राशीफल 2026 दर्शवते की 6व्या घराचा स्वामी मंगळाची स्थिती देखील सूचित करते की या महिन्यात तुमचे आरोग्य तुमच्या कृतीनुसार असेल. तसेच 6व्या घराचा स्वामी मंगळ बहुतेक वेळा शनी सोबत असेल, म्हणून वाहने इत्यादी काळजीपूर्वक चालवण्याचा सल्ला दिला जातो.
तुमचे शरीर जितके सहन करू शकेल तितके कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकारा. तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेणे टाळणे महत्त्वाचे असेल. म्हणून या छोट्या सावधगिरी बाळगून तुम्ही तुमचे आरोग्य राखू शकाल. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य सामान्यतः अनुकूल राहील. याचा अर्थ असा की सूर्य असेही सूचित करत आहे जर तुम्ही इतर ग्रहांचे व्यवस्थापन केले तर ते देखील तुमच्या आरोग्याला अनुकूल राहतील. म्हणून आपण असे म्हणू शकतो की या महिन्यात कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या उद्भवत नाहीत. परंतु सावधगिरी बाळगल्याशिवाय तुमचे आरोग्य अनुकूल राहील हे देखील निश्चित नाही. याचा अर्थ असा की काही खबरदारी घेतल्यास तुम्ही चांगले आरोग्य उपभोगू शकाल. प्रेम आणि विवाह. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 5व्या घराचा स्वामी ग्रह शुक्र या महिन्यात बरेच अनुकूल राहील. या महिन्यात तुम्हाला प्रेम संबंधामध्ये चांगली सुसंगतता अनुभवायला मिळेल. जरी मंगळ महिन्याच्या बहुतेक काळात 5व्या घरावर दृष्टी ठेवेल ज्यामुळे किरकोळ संघर्ष होऊ शकतात, परंतु 5व्या स्वामीची अनुकूल स्थिती सामान्यतः अनुकूल प्रेम संबंधांना कारणीभूत ठरू शकते. तुमच्या बाबतीत शुक्र 5व्या घराचा स्वामी असण्याव्यतिरिक्त प्रेमासाठी जबाबदार ग्रह देखील आहे. म्हणून तुमच्या प्रेम जीवनात बरेच अनुकूल परिणाम येऊ शकतात. जर तुम्ही लहान वाद वाढवण्यापासून टाळले तर तुम्ही त्यांचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकाल. लग्न आणि किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना सामान्यतः अनुकूल असेल. वैवाहिक जीवनाबाबत या महिन्यात सरासरी परिणाम मिळू शकतात. 7व्या घराचा स्वामी गुरुचे स्थान सरासरी असले तरी 7व्या घरावरील त्याची दृष्टी अनुकूल परिणाम देत आहे. तसेच शनीची दृष्टी कधी कधी समस्या निर्माण करू शकते. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे कामाशी संबंधित समस्या किंवा जास्त कामाचा ताण थोडासा मूड स्विंग होऊ शकतो. याचा तुमच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. बाह्य ताण बाहेर ठेवणे चांगले, यामुळे घरात शांतता राहील. या महिन्यात प्रेमसंबंधासाठी सामान्यतः चांगले परिणाम मिळू शकतात, परंतु वैवाहिक जीवनात सरासरी परिणाम दिसू शकतात. जर तुम्ही किरकोळ समस्या हाताळू शकलात तर परिणाम आणखी चांगले होतील. कौटुंबिक जीवन. एप्रिल मासिक राशीफल 2026 मध्ये असे म्हटले आहे की चंद्र तुमच्या 2ऱ्या घरावर राज्य करतो आणि चंद्र हा खूप वेगाने चालणारा ग्रह मानला जातो. म्हणून चंद्रावर आधारित मासिक भाकिते करणे ही एक लांब प्रक्रिया असू शकते. म्हणून आपण इतर ग्रहांकडे वळतो. दुसऱ्या घरावर बराच काळ कोणत्याही अशुभ ग्रहाचा परिणाम होत नाही. त्यामुळे या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये समतोल राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य भावनिकदृष्ट्या जोडलेले राहतील, एकमेकांना मदत करतील आणि एकमेकांचा आदर करतील. दरम्यान 4थ्या घराचा अधिपती बुध सरासरी स्थितीत असेल, त्यामुळे घरगुती बाबीकडे लक्ष देणे आवश्यक असेल. घरामध्ये कोणतेही मोठे नुकसान अपेक्षित नसले तरी किरकोळ अडचणी येतील, यामुळे कधीकधी तुम्हाला काही असंतोष निर्माण होऊ शकतो. तसेच तुमच्या घरगुती बाबीकडे गांभीर्याने लक्ष घेऊन तुम्ही केवळ अडचणी आणि समस्यावर मात करू शकणार नाही, तर तुमच्या कौटुंबिक जीवनाला चांगली दिशा देखील देऊ शकाल. शनी आणि मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये विशेषतः विद्युत उपकरणे व्यत्यय येऊ शकतो, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या नसल्यामुळे तुम्ही या किरकोळ समस्या सहजपणे हाताळू शकाल. उपाय आहेत. मद्य आणि अश्लीलता टाळून स्वतःला शुद्ध आणि सद्गुणी ठेवा. नियमितपणे मंदिरात जा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.